टोटल 11 रिॲक्शन शिकणार आहोत ऍट अ टाइम. जे नाही त्यांना पण सांगा. करण करण आर्यन आहे का करण? सर करणच नाही, आर्यन कुठून येईल इथं? करण पण नाही का? अरे त्याला सांगा जॉईन करायला. आज डोस घेतले सर, त्याने डोस घेतले आज तर. चांगलं जरा डोस घेतला म्हणजे आता काय आता हे झालं. चला गाईस, आज आपण शिकूयात 11 रिॲक्शन्स, 11th रिॲक्शन्स. आज 11th नाही रे, 11 रिॲक्शन्स, 11 रिॲक्शन शिकायचे आपल्याला आज. स्टार्ट करू गाईस. तर मुलांनो, आपण कालच्या लेक्चर्स मध्ये बघितलं होतं और की त्याच्या केमिकल प्रॉपर्टी चालू आहेत. आता एक रिॲक्शन आहे मुलांनो, रिॲक्शनचं नाव आहे NH2 बेन्झीन रिंग, बरोबर ना? हा लोन पेअर आहे, हा आहे अनिलीन, दिस कॉल्ड एज अनिलीन. अनिलीनची रिॲक्शन डायझोटायझेशन झाल्यानंतर म्हणजेच काय, NaNO2 प्लस HCl at temperature 273 to 278 Kelvin, formation of N2Cl positive negative, where the benzene is benzene diazonium chloride is the name of the product, guys. Next one is, आता हा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड जो आहे, ह्या स्टार्टिंग पासन आपल्याला 11 स्टेप जायचं पुढं, बरोबर ना? ह्या स्टेप पासन किती स्टेप जायचं आपल्याला? ह्या इंटरमिडिएट पासून आपल्याला जायचं 11 रिॲक्शन्स बघायचे मुलांना. शॅलो प्रोसीड फॉर द 11th रिॲक्शन्स. जायचं का 11 रिॲक्शन्स कडे? चला मुलांनो, जाऊयात आता आपण. तर काय, शांतपणे एकदम व्यवस्थितपणे लिहितोय मी. हा, पुन्हा एकदा इथं एकदम थोडस लहान अक्षरामध्ये लिहितोय NH2. ठीक आहे, NH2 हा झाला अनिलीन. आता सांगितल्याप्रमाणे हा आहे N2Cl बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. डायझोटायझेशनची रिॲक्शन आपण हॅलो अल्केन्स मध्ये पण बघितलं होतं. इथं काय काय आहे, NaNO2 प्लस HCl हा त्याचा रिएक्टंट आहे. ह्यापासून 11 रिॲक्शन्स बनवायचे आपल्याला. ठीक आहे गाईज, आता चालू करतो इथून. इथून चालू करतोय मुलांनो. ह्याची रिॲक्शन कॉपर CuCl आणि HCl सोबत केल्यानंतर काय म्हणलं मी, ह्या बेन्झीन डायझोनियम क्लोराइडची रिॲक्शन कॉपर क्लोराइड आणि HCl सोबत केल्यानंतर मला काय भेटतो? क्लोरोबेन्झीन भेटतो गाईज. काय भेटतो मला? क्लोरोबेन्झीन प्लस N2 निघून जातो. प्रत्येक स्टेप मध्ये N2 निघून जातो. बाय प्रोडक्टला लक्ष देण्याची गरज नाहीये. याचं नाव आहे क्लोरोबेन्झीन. नेम ऑफ द फेलो इज क्लोरोबेन्झीन. ही पहिली स्टेप झाली गाईज, पहिली रिॲक्शन झाली. अशा 11 रिॲक्शन्स आपल्याला बघायचे. आणि गेल्या वेळेस नीट मध्ये 2021च्या नीट मध्ये ह्यावरून प्रश्न आलेला आहे. ह्या चार्ट मधनं कोणता प्रश्न आला होता तो पण मी सांगेन. कोणता प्रश्न आला होता तो पण मी सांगेन. आता मुलांनो, पुढच्या स्टेप कडे जाऊयात आपण. ही 1 नंबरची रिॲक्शन झाली. आता 2 नंबरच्या रिॲक्शन कडे जाऊयात मुलांनो. कॉपर ब्रोमाइड ऑब्लिक HBr हा झाला कॉपर क्लोराइड, हा HCl झाला Cl Br. इथं काय बनणार? ऑब्विसली Br बनणार गाईज. इथं पण काय बनणार? Br प्लस N2. देयर इज नो नीड टू राईट द बाय प्रोडक्ट. नेम ऑफ द फेलो इज ब्रोमोबेन्झीन. नेम ऑफ द फेलो. थर्ड रिॲक्शन आहे मुलांनो. थर्ड रिॲक्शन आहे when the copper bromide
सॉरी कॉपर सायनाइड घेऊयात आता आपण कॉपर सायनाइड घेऊयात. ब्रोमाइडची झाली रिएक्शन आताच. कॉपर सायनाइड रिएक्ट विथ डायझोनियम सॉल्ट बरोबर ना, इन प्रेझेन्स ऑफ HCl, फॉर्मेशन ऑफ बेन्झीन नायट्राइल. त्याचं नाव आहे बेन्झीन नायट्राइल. क्लिअर गाईज. प्लस N2 प्लस N2. अजून एक रिएक्शन आहे मुलांनो. रिएक्शनचं नाव लक्षात घ्या. रिएक्शन नंबर 4. when the Ki सोबत स्लाइटली हीट करा गाईज. Ki घ्या आणि याला इथं थोडं स्लाइटली हीट करा. फॉर्मेशन ऑफ N2Cl च्या ऐवजी काय निघेल? N2Cl च्या ऐवजी आयोडीन येईल. नेम ऑफ द फेलो इज आयोडोबेन्झीन. आयोडोबेन्झीन. नेम ऑफ द फेलो इज आयोडोबेन्झीन. नेक्स्ट बघा मुलांनो, हे झाली 4 रिएक्शन्स. आता 5वी रिएक्शन बघा. 5वी रिएक्शन इथूनच लिहितो मी. The 5th reaction, copper and HCl, there is a formation of chlorobenzene. Okay ना. Next 6th reaction लिहितोय मुलांनो. Copper plus HBr, formation of bromobenzene. ओके ना, फॉर्मेशन ऑफ ब्रोमोबेन्झीन. आता ह्या रिएक्शन बद्दलच मी एक्सप्लेन करतो. बाकीच्या 6 रिएक्शन नेक्स्ट स्लाइड वरती लिहितो किंवा इथे कंप्लीट करेन, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके, चला बाकीचे रिएक्शन्स पण कंप्लीट करतो, काही प्रॉब्लेम नाहीये, स्पेस आहे आपल्याकडे भरपूर. तर गाईज, बिफोर पुढे जाण्या अगोदर मी ह्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देतो थोडस. ओके, हे जे इथपर्यंतचे जे रिएक्शन्स आहेत ना मुलांनो, हे जे 4 रिएक्शन्स आहेत ना, हे 4 रिएक्शन्स 1 2 3 4, ह्या 4 रिएक्शनला म्हणतात सँडमियर रिएक्शन. काय म्हणतात? सँडमियर रिएक्शन म्हणतात. ओके गाईज, 1 2 3 4 4 रिएक्शनला सँडमियर रिएक्शन म्हणतात. आणि ह्या 2 रिएक्शनला काय म्हणतात? गटरमन रिएक्शन म्हणतात गाईज. काय म्हणतात त्याला? गटरमन रिएक्शन. गटरमन कोश डिफरंट आहे, ही गटरमन रिएक्शन आहे. आता म्हणा की सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सँडमियर रिएक्शन्स अँड गटरमन रिएक्शन? गाईज, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. याच्यामध्ये डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे बघा गाईज. हा, पहिली रिएक्शन बघा, इथं प्रोडक्ट सेम आहे, इथं पण प्रोडक्ट सेम आहे. हा डिफरन्स नाहीये. फक्त डिफरन्स काय बघा, इथं कॉपर क्लोराइड आहे, इथं फक्त कॉपर आहे. इथं काय आहे? कॉपर ब्रोमाइड आहे. इथं फक्त कॉपर आहे. म्हणजे सँडमियर मध्ये काय वापरतात? हालाइड ऑफ कॉपर वापरतात. हालाइड ऑफ कॉपर वापरतात. हालाइड ऑफ कॉपर. आणि ह्याच्यामध्ये फक्त कॉपर डस्ट वापरतात मुलांनो. हा फरक आहे. दिस अ मेन डिफरन्स बिटवीन द गटरमन अँड सँडमियर रिएक्शन. होप सो हा पॉइंट तुम्हाला कळला असेल. हालाइड ऑफ कॉपर and only copper dust, that is the basic difference between the Gutterman reactions and Sandmeyer reactions. Clear झालं का? टोटल 11 रिएक्शन्स करायचे आहेत आपल्याला. हे झाले 6 रिएक्शन झाले गाईज. अजून 5 रिएक्शन्स बाकी आहेत. पुढच्या स्लाइड वरती होऊन जातील 5 रिएक्शन्स. क्लिअर झालं का? कमेंट टाका फटाफट. सगळ्यात गेल्या वर्षी नीट मध्ये इथून प्रश्न होता. गेल्या वर्षी नीट मध्ये इथून प्रश्न होता. वी आर डिस्कसिंग द 11th reactions of diazonium chloride. First four reactions are called as Sandmeyer reactions, and last 2 reactions are called as Gutterman reactions. In the first 4 reaction, only slight difference is present.
is here the copper salt is present or halides of copper म्हणलं तर चालेल, and in the Gattermann reaction only copper is present, guys. That is the basic difference between the Gattermann reactions and Sandmeyer reaction. Shall we move to the reaction number 7? खूपच इंटरेस्टिंग कंटेंट आहे मुलांनो, खूपच इंटरेस्टिंग कंटेंट आहे. ह्याच्यानंतरचा जो कंटेंट आहे खूपच इंटरेस्टिंग कंटेंट आहे. चालू करतो रिएक्शन नंबर 7 कडे. ऑलरेडी 7 नंबरची रिएक्शन झालेली आहे. मी इथंच लिहितो 7 नंबरची रिएक्शन. ह्याच्यामध्ये वॉटर टाका मुलांनो, फिनॉल बनेल. ह्याच्यामध्ये जर वॉटर टाकलं तर काय बनेल? फिनॉल बनेल. ऑलरेडी रिएक्शन झाल्या प्रिपरेशन ऑफ फिनॉल मध्ये. प्रिपरेशन ऑफ फिनॉल मध्ये ही रिएक्शन झालेली आहे. क्लिअर आहे का गाईज? ठीक आहे मुलांनो. आता ह्याच्यामध्ये किती झाली ही रिएक्शन? कितीवी झाली? रिएक्शन नंबर 7 झाली मुलांनो. ही रिएक्शन नंबर 8 कडे जायचं का रे मुलांनो? 8 कडे जायचं. यस. ह्याच्यामध्ये इथं स्पेस नाहीये, पुढच्या रिएक्शन कडे जातो. पुढच्या स्लाइड वरती बाकीचे रिएक्शन लिहून ठेवतो मुलांनो. चला, बाकीचे रिएक्शन पुढच्या स्लाइड वरती लिहून ठेवतो. पुन्हा एकदा हा आपला कोण आहे? सेंटर मध्ये लिहितोय मी N2Cl. N2Cl पॉझिटिव्ह निगेटिव्ह बेन्झीन डायझोनियम क्लोराईड हा आपला स्टार्टिंग मटेरियल आहे. टोटल आपल्या झाले 7 रिएक्शन्स. हा चला, 8वी रिएक्शन इथे लिहितो, 9वी इथं, 10वी इथं, 11वी इथे लिहून टाकतो. चला फटाफट फटाफट. ओके, रिएक्शन नंबर 8वी गाईज. ओके ना. ह्याचं कसं झालं? हे अनिलीनचं कन्व्हर्जन डायझोनियम क्लोराईड बनवलं. अनिलीनचं कन्व्हर्जन NH2 हा बनला. हा बनल्यानंतर हा झाला बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. बेन्झीन डायझोनियम क्लोराईड इज द नेम ऑफ द फेअर. हा, याची रिएक्शन कोणासोबत करायची? याची रिएक्शन ह्याचा गळाच कापून टाकायचा आपल्याला. मुलांनो, गेल्या वेळेसचा प्रश्न आहे बघा मुलांनो, गळा कापून टाकायचा. काय हा कंपाऊंड आहे, कसा आहे लक्षात ठेवा. गेल्या वेळेस प्रश्न हा विचारला होता. N2Cl हा माणूस आहे, हा त्याचा गळा आहे. गळा कापायचा आहे. गळा कसं कापायचं, कधी कापतात गळा? लक्षात ठेवा, गेल्या वर्षीचा प्रश्न आहे. डायरेक्ट दारू पिल्यानंतर गळा कापतात. दारू पिल्यानंतर गळा कापतात. काय बनणार? डायरेक्ट बेन्झीन बनणार. स्लाइड दिसते का आता? आता दिसते का स्लाइड? ओके.